पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे ज्ञानेश्वरी आणि विवाह. ज्ञानेश्वरी आणि विवाह. ज्या भारत देशामध्ये सावळे प्रब्रह्म खेळून गेले, अर्थात ज्या भारत देशामध्ये भगवान श्रीराम व भगवान श्रीकृष्ण हे परब्रह्माचे अर्थात भगवान विष्णूचे अवतार होऊन गेले, त्या भारत देशामध्ये मात्र आज विविध जाती जमातीचा नुसता सुळसुळाट सुटला आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. जात म्हणजे काय? तर जी मनामधून जात नाही ती जात होय. आमचा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आमचे असंख्य भारतीय शिक्षण घेऊ लागले. हे शिक्षणाचे चित्र पाहून असे वाटत होते की आता आमचा प्रत्येक भारतीय नागरिक खऱ्या अर्थाने सुशिक्षित होईल व या देशातील जातपात, भ्रष्टाचार या सर्व गोष्टी कायमच्याच नाहीशा होतील. परंतु असे न घडता नेमके उलटेच घडले. शिक्षणामुळे या देशातील जातीयवाद व भ्रष्टाचार नाहीसा होण्याऐवजी उलट वाढला. भ्रष्टाचार व जातीवाद म्हणजे या देशाला लागलेले एक ग्रहण आहे. शिक्षणामुळे जातीवादाला अधिक खतपाणी मिळाले व जातीवाद अधिक बळावला. सध्या लोकांनी आपापल्या जातीची वेगवेगळी डबके तयार केली आहेत. मग कोणाची डबके मोठी असतील किंवा कोणाची छोटी असतील, परंतु शेवटी ती डबकीच आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या देशात लोक शिक्षण घेत असूनही जर या देशातील जातीवाद कमी होण्याऐवजी वरचेवर वाढतच असेल तर भारतीय लोक खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालेच नाही, तर फक्त ते साक्षर झाले असेच म्हणावे लागेल. साक्षर होणे म्हणजे फक्त अक्षर ओळख होणे होय. लोकांना फक्त अक्षर ओळख झाली, खरे शिक्षण कळालेच नाही. खरे शिक्षण म्हणजे काय? तर मनुष्याचा सर्वांगीण विकास होणे म्हणजे खरे शिक्षण होय. अर्थात मनुष्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक व सामाजिक अशा प्रकारे सर्वांगीण विकास होणे म्हणजेच परिपूर्ण शिक्षण होय. माणसाने माणसासोबत माणुसकीने वागणे म्हणजेच खरे शिक्षण होय. मनुष्य शिकलाय परंतु त्याच्या जीवनात चारित्र्य व नीतिमूल्य नसतील तर ते शिक्षण काय कामाचे? मनुष्य देवाची पूजा करतो परंतु त्या पूजेमध्ये त्याग नसेल तर ती पूजा काय कामाची? मनुष्य राजकारण करतो परंतु त्या राजकारणात जर तत्व नसतील तर ते राजकारण काय कामाचे? मनुष्याने विज्ञानाचा विकास केला परंतु त्या विज्ञानाच्या विकासाच्या मुळाशी माणुसकी नसेल व फक्त विध्वंसकपणाच असेल तर ते विज्ञान काय कामाचे? मनुष्य पैसा कमावतो परंतु श्रम न करता नुसत्या लबाडीने पैसा कमावू लागला तर तो पैसा काय कामाचा व ते शिक्षणही काय कामाचे? थोडेफार अपवाद वगळता या देशातील राजकारणसुद्धा पूर्णपणे जातीवादावरच चालते. हा केवढा अडाणीपणा आहे. उमेदवार पात्रतेवर निवडून दिला जात नाही तर जातीवादावर निवडून दिला जातो. अर्थात ज्या उमेदवाराच्या जातीचे लोक जास्त तोच उमेदवार निवडून येणार. म्हणून मी वरती बोलून गेलो की भ्रष्टाचार व जातीवाद म्हणजे या देशाला लागलेली एक ग्रहण आहे. तूर्त आपल्याला फक्त विवाह व जातीवाद एवढ्याच एका विषयावर सखोल चर्चा करायची आहे. विवाह अर्थात लग्न म्हणजे काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लग्नाची व्याख्या सांगतात. माऊली म्हणतात, आणि तद्रुप लग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होनी ठाके. आकाशात आलेले ढग काही वेळाने आकाशातच विरून जातात व आकाशाशीच एकरूप होतात. जसे ढग व आकाश एकमेकाशी एकरूप होतात तसे पती पत्नीने आपल्या दैनंदिन जीवनात एकमेकाशी एकरूप होणे म्हणजेच लग्न होय.
लग्न हा शब्द लगन या शब्दापासून आलेला आहे. लगन म्हणजे ध्यानस्थ होणे किंवा मग्न होणे होय. म्हणूनच संत मीराबाई म्हणतात, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरिगुण गाणे लगी. भक्त व भगवान जसे एकमेकात तद्रूप व ध्यानस्थ होतात, तसे पती पत्नीने एकमेकात तद्रूप व ध्यानस्थ होणे म्हणजेच लग्न होय. एवढी मोठी ज्ञानोबरांनी लग्न या शब्दाची विशाल व्याख्या केली आहे. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन आहे. लग्न म्हणजे प्रभूचा प्रसाद आहे. कारण प्रत्येक लग्न हे भगवंताच्या अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने व भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र नामोच्चाराने लागते. आणि म्हणूनच मंगलाष्टका म्हणताना म्हणतात, आता एक विचार श्रीकृष्ण नवरा, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडलिकाक्षो मंगलाय तनोहरी. असा हा पवित्र व मंगलमय लग्न सोहळा असतो. परंतु या लग्न सोहळ्यामध्ये सध्या आम्ही एवढे काटे व सराटे पेरले आहेत की या लग्नाच्या वाटेवर चालताना नवरी मुलीच्या पायात हे काटे आरपार छेद करून जातात व तिला जीवनभराची दुःखी व अपंग बनवतात. हे लग्न सोहळ्यातील काटे म्हणजे जातीयवाद, मुलाकडून मुलीची पुन्हा पुन्हा केली जाणारी नापसंती, हुंडा, दहेज, पुढे सासरी सासूचा सासरवास, नवऱ्याचा जाच व घरामध्ये मुलाबाळांचा नंगानाच वगैरे वगैरे. या सर्वच भीतीमुळे लोक मुलीचा जन्म म्हटले की घाबरू व रडू लागले आहेत. मुलीला जन्मालाच येऊ देना गेले आहेत. आईच्या गर्भाशयातच मुलीची भ्रूणहत्या केवळ एवढ्याच कारणामुळे होऊ लागली आहे. आज समाजामध्ये मुलीची संख्या वरचेवर कमी होऊ लागली आहे. काही दिवसांनी 2 मुलात 1 बायको करावी लागेल अशी पाळी येईल. या सर्व गोष्टीला कोण कारणीभूत आहे? तर आजचा साक्षर अर्थात अर्धशिक्षित समाज. सध्याचा माणूस फक्त साक्षर झाला आहे, सुशिक्षित नाही. माणसाला अक्षर ओळख झाली, परंतु मनुष्यास सर्वांगीण शिक्षण मिळाले नाही. शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षणाची सांगड घालावी लागते, तेव्हाच मनुष्य पूर्णपणे सुशिक्षित होतो. आजचा मनुष्य अध्यात्म हरिनामापासून वंचित राहू लागला आहे. म्हणून मनुष्यामध्ये सौजन्यता राहिली नाही. ज्ञानोबराय लग्न अर्थात सोयरीक या शब्दाची व्याख्या सांगतात. माऊली म्हणतात, रावो तेथे कटक, सौजन्य तेथ सोयरीक, वनी तेथ दाहक सामर्थ्य की. जिथे सौजन्य अर्थात जिव्हाळा असतो, फक्त तिथेच सोयरीक अर्थात मैत्री असते. 2 कुटुंबाची एकमेकासोबत मैत्री व त्या मैत्रीतून होणारे नाते म्हणजे सोयरीक होय. ही सोयरीक व मैत्री होण्यासाठी अगोदर मनुष्याच्या मनात एकमेकाबद्दल सौजन्य, दया, प्रेम व जिव्हाळा असावा लागतो. मग मनुष्य खऱ्या अर्थाने एकमेकाचा सोयरा होतो. मग तो समोरच्या व्यायास ना हुंडा मागत ना नवरी मुलीला त्रास देत. परंतु ही अशी निर्मळ सोयरीक होण्यासाठी आपल्या मुखात अगोदर हरिनाम स्थिरावे लागते. सध्या लोक हरिनामापासून दूर पडू लागल्यामुळे निर्दयी बनू लागले आहेत व त्यांच्यातील सौजन्य हरपू लागले आहे. एकेकाळी वधू स्वतःहून वर पसंत करायची, त्यामुळे त्या काळी विवाहास स्वयंवर म्हणत असत. जसे की सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर वगैरे वगैरे. परंतु सध्या मुलगा मुलीला पसंत करतो व मुलीच्या बापाकडून लाखो रुपये हुंडा मागतो. त्यामुळे एक प्रकारे तो मुलीच्या बापाची अक्षरशः गरज मोडतो. बाजारात बैल विकल्यासारखा लग्नात हुंडा घेऊन मुलगा विकला जातो. ही माणुसकीला लागणारी काळीमाच नव्हे तर काय आहे. सध्या हुंडा पद्धती, वाढता जातीवाद, अनेक जाती व पोटजाती या सर्वच बाबीमुळे मुलींचे लग्न जमवणे कठीण होऊन बसले आहे. यावर ज्ञानेश्वरी काय तोडगा सुचवू शकते काय? तर होय, सध्या जाती व पोटजाती यांचा आपल्या देशात सुळसुळाट सुटला आहे.
परंतु हे सर्व जातीपातीचे विघ्न मनुष्याने स्वतःहून आपल्या अंगावर ओढून घेतले आहे. या सर्व जाती जमाती व्यवसायावरून निर्माण झाल्या आहेत. मनुष्य जो व्यवसाय करतो तीच त्याची जात बनली. परंतु आपण सर्वांनी हे लक्षात ठेवावे की मनुष्य जो व्यवसाय करतो तो त्याचा दैनंदिन व्यवसाय धंदा असतो, त्याची जात नाही. भगवान श्रीकृष्ण गीता ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, चातुर्वर्णाची निर्मिती मी स्वतः केली. चातुर्वर्णानुसार मी फक्त 4च जाती निर्मिल्या आहेत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्थात ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की आता याची परी जाण, 4 आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्मभागे. भगवंतांनी 4 वर्णानुसार फक्त 4च जाती निर्माण केल्या. परंतु पुढे 18 पगड जात ही मानवाने स्वतःच निर्माण केली. मनुष्य जो व्यवसाय करू लागला तीच त्याची जात ठरली. हा मनुष्याचा स्वतःचा दोष आहे. वर्णानुसार खऱ्या 4च जाती आहेत. म्हणून वेद व वारकरी संप्रदाय वर्णानुसार फक्त 4च जाती मानतो. 4 वर्ण म्हणजे फक्त या 4 जाती होत. 4 वर्णापैकी वैश्यवर्ण हा सर्वात मोठा वर्ण आहे. वैश्यवर्णात 18 पगड जात येते. या सर्व 18 पगड जाती मिळून एकच जात बनते व ती आहे वैश्य जात. वैश्यांचा मुख्य व्यवसाय असतो शेती, गोपालन, व्यापार व सध्याच्या आधुनिक काळात नोकरी. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना कृषीजीने गोधने राखून असणे का समर्गीची विकणे महर्गी वस्तू. एतुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. वेद किंवा वारकरी संप्रदाय असे सुचवतो की स्वगोत्र टाळून विवाह हा आपापल्या वर्णांतर्गत व्हावा. उदाहरणार्थ वैश्याने वैश्यासोबतच विवाह करावा. तसेच इतर सर्व वर्णांनी सुद्धा आपापल्या वर्णांतर्गतच विवाह करावा. यालाच सवर्ण विवाह असे म्हणतात, असे नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात, धर्मपत्नी पाणीग्रहण विवाह नेमिला सवर्ण, येथे सप्तम पंचम तेजून स्वगोत्री लग्न करू नये. तिन्ही वेद तिन्ही वर्ण, वेदे सांडून या जाण, सवेद आणि सवर्ण पाणीग्रहण नेमिले. वैश्यवर्णात येणारी 18 पगड जात ही एकच जात आहे व ती आहे वैश्य जात. मग वैश्य जातीत येणाऱ्या 18 पगड जातीने एकमेकासोबत जर विवाह केला तर तो विवाह आंतरजाती विवाह ठरत नाही, तर तो सजातीयच विवाह अर्थात सवर्ण विवाह ठरतो. म्हणून वर्णांतर्गत विवाह अर्थात सवर्ण विवाह पद्धतीनुसार वैश्यवर्णात येणाऱ्या 18 पगड जातीने एकमेकासोबत विवाह करण्याची वेद व वारकरी संप्रदायच परवानगी देत आहे. वैश्यवर्णात येणाऱ्या 18 पगड जातीने जर एकमेकासोबत विवाह केले तर या भारत देशातील जातपात समूळ नष्ट होईल व या देशात एक बलवान संघटन येईल. हा वेद व वारकरी संप्रदायाने सुचवलेला सवर्ण विवाहाचा मुद्दा अखिल भारतीयांनी समजावून घेणे अतिशय गरजेचे आहे. मी वरती एक प्रश्न उपस्थित केला होता, तो असा की वाढता जातीवाद, अनेक जाती व पोटजाती या सर्वच बाबीमुळे मुलींचे लग्न जमवणे कठीण होऊन बसले आहे. यावर ज्ञानेश्वरी काय तोडगा अर्थात उपाय सुचू शकते काय? तर उत्तर आहे होय. हाच मी वर नमूद केलेला सवर्ण विवाहाचा तो तोडगा आहे. 4 वर्णानुसार फक्त 4च जाती आहेत. वैश्यवर्ण हा सर्वात मोठा वर्ण आहे. वैश्यवर्णात सर्व 18 पगड जाती येतात. या सर्व 18 पगड जाती म्हणजेच वैश्य जात होय. या सर्व 18 पगड जातीने एकमेकासोबत विवाह करावा असे वेद व वारकरी संप्रदाय सुचवतो. त्यामुळे या देशातील जातपात समूळ नाहीशी होईल व मुलींचे लग्न जमवणेही सोपे जाईल व मुलगी ही बापाला ओझे वाटणार नाही. यामुळे मुलींच्या भ्रूण हत्याही टळतील. म्हणून सर्वांनीच सवर्ण विवाहास प्राधान्य द्यावे. अर्थात वैश्यवर्णात येणाऱ्या 18 पगड जातीने एकमेकासोबत दिलखुलास व खुलेआम लग्न करावेत
असे वेद व वारकरी संप्रदाय सुचवत आहे. आणि म्हणून 18 पगड जातीची बंधने तोडा व एकमेकाशी विवाहाची नाती जोडा. सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत असे समजून जातीपातीमध्ये अडकण्याऐवजी मनुष्याने हरिनामामध्ये अडकावे. त्याचे जीवन नक्कीच धन्य होईल. म्हणूनच तुकोबाराय म्हणाले, तुका माने नाही जातीचे वे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. म्हणून सवर्ण विवाह पद्धतीचा मुद्दा लक्षात घेऊन मुलीच्या बापाने मुलीच्या लग्नास अजिबात घाबरू नये असा ज्ञानेश्वरी तुम्हाला दिलासा देत आहे. वैश्यवर्णात येणाऱ्या 18 पगड जातीने खुलेआम एकमेकासोबत लग्न करावेत असे ज्ञानेश्वरी अर्थात वेद व वारकरी संप्रदाय सुचवतो. मुलीच्या अंगावर दागिने घालून जर साळंकृत कन्यादान केले तर 1 पृथ्वी दान केल्याचे पुण्य वधूपित्यास लाभते. मग आणखी काय घेता. म्हणूनच तुकोबाराय म्हणाले, साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. दुसरी एक गोष्ट म्हणजे लग्न जमवताना 18 पगड जातीकडे तर आता लक्ष देऊच नका, परंतु लक्ष द्यावेसेच वाटले तर जातपात विसरून फक्त मुलामुलींच्या कुळाकडे लक्ष द्या. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, आणि कुळे शोधोनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळवी जती प्रजासाधनी हेतू जरी. म्हणून लग्न जमवताना मुलामुलींचे गोरे कातडे पाहू नका, तर मुलामुलींचे उत्तम कुळ व उत्तम गुण पहा. फक्त त्याचेच कुळ पिढ्यानपिढ्या उत्तम व शुद्ध असते, ज्याच्या मुखात नित्य हरिनाम स्थिरावलेले असते. म्हणून शक्यतो नामधारकासोबतच सोयरीक जोडण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. म्हणून मुलामुलींचे लग्न जमवताना मुलामुलींच्या गोऱ्या कातड्यावर भळबळू नका व त्यांची 18 पगड जातपातही पाहू नका, तर फक्त मुलामुलींचे उत्तम गुण व शुद्ध कुळ पहा असे ज्ञानोबाराय सुचवत आहेत. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्त्री ही क्षणाची पत्नी परंतु अनंत काळाची माता असते. म्हणून लग्नानंतर स्त्रियांवर होणारे सर्व अत्याचार व हुंडाबळी हे सर्व प्रकार थांबलेच पाहिजेत. आपली पत्नी आपल्या घरात आपली क्षणभराची पत्नी म्हणून येत असते, परंतु ती आपल्या मुलाबाळांची व आपली देखील आयुष्यभराची आई असते असे नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात, आत्मा वे पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्रियेसी, संग करू नये स्त्रीपासी, क्षणे क्षणे विषयासी त्यागवी वेद. अर्थात आपल्यापासून आपल्या पत्नीस एक मुलगा झाला की याचा अर्थ मुलाच्या रूपाने आपलाच अंश तिच्या पोटी जन्माला आलेला असतो. तेथपासून पुढे ती आपली खरोखर आईच बनलेली असते. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, पुत्र झाली स्त्रियेसी, संग करू नये स्त्रीपासी. शिवाय प्रत्येक पत्नी ही आपल्या पतीचा आयुष्यभर आपल्या मुलासारखाच सांभाळ करते. यावरून ती आपले मातृत्व सिद्ध करून दाखवते. शिवाय आपले माहेर सोडून ती सासरी नवऱ्या मुलाच्या घरी येऊन राहते. हा मुलीचा केवढा मोठा त्याग असतो. त्यामुळे स्त्री सदैव वंदनीय ठरली पाहिजे. म्हणून आपल्या घरात स्त्रियांना सदैव आदराने वागवा. ज्या घरामध्ये स्त्रियांना लक्ष्मी समजून मान दिला जातो व तिचा आदर केला जातो, त्या घरात प्रत्यक्ष भगवंताचा वास असतो व त्याच घरात खरी सुख शांती नांदते. आपण आपल्या मुखात हरिनाम धारण केले की आपल्या हृदयात दया निर्माण होते व आपण हमेशा आपल्या पत्नीशीच काय तर संपूर्ण जगाला इज्जत व सुख देण्यास शिकतो. म्हणून सदैव हरिनामाचा आश्रय करा. पुष्कळदा बरेचसे पती पत्नी एकमेकांना नुसते भांडतानाच दिसतात. त्यांचे एकमेकात एवढे खटके उडतात की शेवटी त्यांचे भांडण विकोपाला जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचते.
याचे प्रमुख कारण म्हणजे पती पत्नी दोघांच्याही मुखात असलेला हरिनामाचा अभाव होय. कारण ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते व ज्याच्या हृदयात दया वास करते फक्त त्याच्या जीवनात धर्म अर्थात सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, नीती, रीती, माणुसकी व इमानदारी वास करते. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्ञानोबाराय म्हणतात, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. म्हणून पती पत्नी उभयता दोघे जर नामधारक असले तर या हरिनामामुळे दोघांच्या हृदयात दया उत्पन्न होईल व या दयेमुळे दोघे एकमेकांना दुःख देण्याऐवजी एकमेकांचे दुःख निवारण करतील व एकमेकांना सुख अर्थात प्रेम देतील. कारण दया ही समोरच्या व्यक्तीस कधीच दुःख देत नाही, तर दया ही उलट समोरच्या व्यक्तीचे दुःख निवारण करून त्यास सुख देण्यासाठीच जगत असते. अशा प्रकारे हरिनामामुळे पती पत्नीमधील भांडण कायमचेच मिटून जाईल व त्यांचा संसार सुखमय व सोन्याचा होईल. शेवटी हरिनामामुळे त्यांचे जीवनही धन्य होईल. यास सफल विवाह असे म्हणतात. कारण पती पत्नीने एकमेकांची जिम्मेदारी चांगल्या प्रकारे वाहून नेणे म्हणजेच विवाह होय. तुम्ही विवाह हा शब्द फोडा. विवाह बरोबर वि म्हणजे चांगले आणि वाह म्हणजे वाहून नेणे. शेवटी मी एवढेच सांगेन की ज्ञानेश्वरीने अर्थात वेद व वारकरी संप्रदायाने सुचवलेला हा सवर्ण विवाह पद्धतीचा मुद्दा अखिल भारतवासियांनी विचारात घ्यावा व आपापल्या वर्णांतर्गत विवाह करावेत. म्हणून सवर्ण विवाह पद्धतीनुसार वैश्यवर्णात येणाऱ्या 18 पगड जातीने एकमेकासोबत विवाह करून जातपात समूळ नाहीशी करून टाकावी. ज्यामुळे वधूपित्याची आपल्या मुलीच्या विवाहाची चिंताही कमी होईल व जातपात नाहीशी झाल्यामुळे या भारत देशात एक मजबूत व बलवान संघटनही येईल. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, धर्मपत्नी पाणीग्रहण विवाह नेमिला सवर्ण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसा ये दान.